जय श्रीकृष्ण. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे वासरे घेऊन श्रीकृष्ण यमुनेच्या तीरी आले. बाळ गोपाळ मंडळीही बरोबर होती. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य मध्यान्नी आला होता. मुले व गुरे तहानेने व्याकुळ झाली होती. तिथून जवळच यमुनेचा एक डोह बनला होता. गुरांना घेऊन ते सर्व बाल गोप तिथे गेले. त्या डोहात कालिया नावाचा एक भयंकर विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे त्या डोहातील पाणीही विषारी झाले होते. त्यामुळे ते पाणी प्राशन करताच गुरे आणि गोप तिथेच गतप्राण होऊन पडले. अज्ञानामुळे प्राणास मुकलेल्या त्या जीवांना पाहून श्रीकृष्णांना दया आली. त्यांनी आपली अमृतमय कृपादृष्टी टाकून त्या सर्वांना पुन्हा जिवंत केले. श्रीकृष्णांमुळे आपल्याला जीवदान मिळाले म्हणून ती सर्व मंडळी त्यांच्या भोवती जमली. त्यांना वंदन करू लागली. गुरे वासरेही उड्या मारून आपला आनंद व्यक्त करू लागली. या कालिया नागाचे विष इतके भयंकर होते की तो राहत असलेल्या त्या डोहातील पाण्यावरून वारा जरी वाहत गेला तरी त्या विषारी वाऱ्याने उडणारे पक्षी व वनसंचारी प्राणी मरून पडत आणि आसपासचे वृक्ष करपून जात. हा उपद्रव लक्षात घेऊन सर्वांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला घालवून देण्याचा निश्चय केला. हा कालिया त्याच डोहात येऊन का राहिला त्याविषयीची एक कथा आहे. एकदा सर्व साप गरुडांना शरण गेले व म्हणाले, तुम्ही आमचा संहार करता तरी कृपा करून आमच्यावर दया करा, आम्हाला अभय द्या. तेव्हा त्यांनी एक अट घातली. म्हणाले, तुम्ही दरवर्षी ऋषी पंचमीला माझी पूजा करा. माझ्यासाठी एका रथात राहील एवढे अन्न व एक साप द्या. मग मी तुमच्या वाटेला जाणार नाही. ते मान्य करून सर्व सर्प त्याची दरवर्षी पूजा करू लागले. ही अट कालियाला मुळीच मान्य नव्हती म्हणून तो त्यांची पूजा करत नसे. हे वृत्त गरुडांना कळताच ते संतापले. त्यांनी त्याला ठार मारायचे ठरवले. तेव्हा तो घाबरला आणि प्राणरक्षणासाठी यमुनेच्या डोहात लपून बसला. पूर्वी या डोहातील मासे गरुड रोज भक्षण करत असत. त्याच सुमारास सौभरी ऋषी तिथे तप करत होते. म्हणून तेथील मासे त्यांना शरण गेले व आम्हाला वाचवा, गरुडांच्या त्रासावर काहीतरी उपाय करा अशी विनंती केली. तेव्हा त्यांचा कैवार घेऊन त्यांनी या डोहातील पाण्याला गरुडांनी स्पर्श जरी केला तरी त्यांना तात्काळ मरण येईल असा शाप दिला. तेव्हापासून त्या डोहातील मत्स्य निर्भय झाले. हा इतिहास माहिती असल्यामुळे कालिया त्या डोहात येऊन राहिला होता. त्याच्या विषाने त्या डोहाभोवतीची झाडे जळून गेलेली असली तरी एक कदंब वृक्ष मात्र जिवंत होता. स्वर्गातील अमृत घट हरण करून नेत असताना गरुड काही वेळ त्या वृक्षावर विश्रांतीसाठी बसले होते. त्या अमृताच्या प्रभावामुळेच तो जिवंत राहिला होता. श्रीकृष्णांनी कालियाला त्या डोहातून काढायचे ठरवले आणि ते त्या कदंब वृक्षावर चढले. त्यांनी दंड थोपटून त्याला आव्हान दिले आणि स्वतःला त्या डोहात झोकून दिले. ते दृश्य पाहून गोप अवाक झाले होते आणि ते लीला कौतुक पाहायला देवांनी आकाशात गर्दी केली होती. श्रीकृष्णांचे आव्हान ऐकून 100 फणा असलेला तो महाकपटी सर्प सावध झाला. त्यांना पाहताच तो चवताळून उठला. त्याने झपाट्याने वेढे घातले आणि त्यांना आवळून जागोजागी दंश करू लागला. त्यामुळे त्यांना हालता येईना, बोलता येईना. ते पाहून गाई वासरे ओरडू लागली. गोप धावा धावा असा आक्रोश करत छाती पिटू लागली. देवही शोकाकुल झाले. इकडे यमुनेच्या तीरावर ही घटना घडत असताना तिकडे गोकुळात नाना तऱ्हेचे अपशकुन होऊ लागले. झंझावात सुटला. विजा चमकू लागल्या.
पक्षी मरून पडू लागले आणि सर्वांच्या हृदयात अनामिक भीती दाटून आली. यशोदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि श्रीकृष्णांना काही झाले तर नसेल ना, या कुशंकेने सर्वांच्या मनात घर केले. नंद, यशोदा, रोहिणी व सर्व गोप गोपी आपल्या घरादाराची व जीविताची आशा सोडून त्यांना शोधण्यासाठी यमुनेच्या तीराकडे धावले. तेथील डोहामध्ये कालियाने त्यांना वेढलेले आहे हे पाहून ते सर्वजण मोठ्याने रडून आक्रोश करू लागले. नंदांना रडू आवरेना. गवळ्यांना मूर्छा आली, तर गोपी आणि यशोदा जीव देण्यासाठी डोहाकडे धावल्या. तेव्हा बलरामांनी मोठ्या प्रयासाने त्यांना अडवले. श्रीकृष्ण त्रिभुवनाचे नायक आहेत. ज्यांच्यावर पुतनेच्या विषाचा परिणाम झाला नाही त्यांना कालियाची कसली भीती, असे म्हणून त्यांनी त्यांचे समाधान केले. तेव्हा ते प्रताप सूर्य कृष्ण आता काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. कालियाने श्रीकृष्णांना पक्के आवळून टाकले होते. त्याच्या वेढ्यातून सुटण्यासाठी त्यांनी योगबलाने आपले शरीर फुगवले. तो ताण असह्य होऊन त्याने त्यांना सोडले. तो संतापाने गरळ ओकू लागला. त्यांना दंश करण्याचा वारंवार प्रयत्न करू लागला, पण त्या वनमाळींनी ते सर्व दंश चुकवले. मग मोठ्या युक्तीने त्याची शेपटी पकडली आणि गरगरा फिरवून त्याला यमुनेच्या पाण्यावर आपटू लागले. त्या आघातांनी त्याची पुरती दमछाक झाली. त्याच संधीत त्यांनी डाव्या हाताने त्याची शेपटी घट्ट धरली आणि त्याच्या मस्तकावर चढून तांडव नृत्य करू लागले. त्यांनी आपला भार वाढवला आणि त्याच्या शतफणा आपल्या पायांच्या आघातांनी लववू लागले. ते नृत्य पाहून भक्तांना खूपच आनंद वाटत होता. गोप गोपी तटस्थ झाल्या होत्या आणि देवमंडळी पुष्पवर्षाव करत होती. श्रीकृष्णांच्या नृत्यामुळे कालियाचे प्राण जाण्याची वेळ आली होती. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते. शरीरातील त्राणच नाहीसे झाले होते. त्याचा श्वास कोंडला गेला होता आणि त्याचा सर्व गर्व नष्ट झाला होता. आता आपण वाचत नाही हे लक्षात येताच तो भगवंतांचा धावा करू लागला. पण प्राणरक्षणासाठी आपण ज्यांची प्रार्थना करत आहोत तेच प्रभू बालरूपाने आपल्या मस्तकावर नाचत आहेत हेच त्याला कळत नव्हते. पाहता पाहता तो निश्चेष्ट झाला. त्याची अवस्था पाहून त्याच्या स्त्रिया मनुष्य रूपाने श्रीहरींना शरण गेल्या. त्यांनी पदर पसरला, आपली मुले त्यांच्यासमोर धरली आणि दीनपणे रडत आमचे चुडे अभंग ठेवा अशी प्रार्थना करू लागल्या. त्यांची विनंती ऐकून श्रीकृष्णांना दया आली. त्यांनी कालियाचे मर्दन थांबवले. काही वेळाने तो शुद्धीवर आला. तेव्हा देव श्रीकृष्णांची स्तुती करत होते. ते पाहून श्रीकृष्ण हेच वैकुंठाधिपती विष्णू आहेत हे त्याच्या लक्षात आले. मग त्यानेही मानव रूप धरून त्यांची स्तुती केली व हे प्रभो माझा उद्धार करा अशी विनंती करू लागला. तेव्हा ते म्हणाले, आता तुला गरुडाची भीती नाही. माझ्या पावलखुणा तुझ्या मस्तकावर असल्यामुळे ते तुला काहीही करणार नाहीत. आता आपल्या परिवारासह सागरात जाऊन राहा. ते मान्य करून तो महासर्प आपल्या कुटुंबाला घेऊन त्या डोहातून निघून गेला. त्यानंतर श्रीकृष्णांनी आपल्या योगमायेने तो सर्व डोह शुद्ध केला आणि मगच तीरावर येऊन यशोदांकडे धावले. त्यांना सुखरूप असलेले पाहून सर्व गोकुळवासियांनी आनंदाने मोठा जल्लोष केला. यशोदांना अश्रू आवरत नव्हते. त्यांनी श्यामसुंदरांना पोटाशी धरले आणि तिथेच मांडीवर घेऊन त्यांना स्तन्य दिले. नंदांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ते आनंदाने नाचत होते. दूध पिऊन झाल्यावर ते वनमाळी सर्वांना प्रेमाने भेटले. त्यांना शोधण्यासाठी झालेली धावपळ, भीती आणि शोक याची परिणती आनंदात झालेली असली तरी सर्व मंडळी दमलेली होती. दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे गोकुळात परत जाण्याऐवजी त्या रात्री यमुना तीरावरील रानातच विश्रांती घ्यावी असा विचार करून
ती सर्व मंडळी तिथेच झोपी गेली. ग्रीष्म ऋतू असल्यामुळे ते अरण्य वाळून गेले होते. त्या रात्री सर्व मंडळी गाढ निद्रेत असताना अचानक जोराचा वारा सुटला आणि कुठेतरी फांदीवर फांदी घासली जाऊन ठिणगी पडली. पाला पाचोळा व गवताने क्षणार्धात पेट घेतला. वाहणाऱ्या वाऱ्याने ती आग चहूकडे पसरवली आणि बघता बघता त्या वणव्याने उग्र रूप धारण केले. धूर आणि ज्वालांनी सारा आसमंत भरून गेला. पक्षी उडून जाऊ लागले. वन्यजीव प्राणरक्षणासाठी सैरावैरा धावू लागले. त्या आवाजाने सर्व गोकुळवासी खडबडून जागे झाले आणि पळा पळा आग लागली असे ओरडत पळत सुटले. पण पळणार तरी कुठे, कारण वणव्याने सर्व परिसरच वेढून टाकला होता. त्यामुळे गायी वासरे भांबावली. तर श्रीकृष्णांचे काय होणार या भीतीने यशोदा धास्तावल्या. गोप गोपी आदी सर्वच देवांचा आर्ततेने धावा करू लागले. त्यांची भयव्याकुळ अवस्था पाहून त्या 6 वर्षांच्या श्रीहरींना दया आली. त्यांनी सर्वांना धीर दिला आणि त्यांना आपले डोळे झाकून घेण्यास सांगितले. मग त्या ब्रह्मांड नायकांनी आपली अद्भुत लीला दाखवली. त्यांनी अतिविराट रूप धारण केले आणि मुख विस्तृत करून 12 गावांना व्यापलेला तो भीषण अग्नी पिऊन टाकला. त्यानंतर ते पुनश्च लहान झाले. त्यांनी सर्वांना डोळे उघडायला सांगितले. तर काय आश्चर्य, लोकांना तो वणवा पूर्णपणे शमलेला दिसला. ही भगवत लीला कोणालाही कळली नाही. गवळी श्रीहरींना म्हणाले, गोविंद, तुमचा महिमा आणि प्रताप अतर्क्य आहे. तो आम्हाला कसा कळणार? तोपर्यंत रात्र सरून अरुणोदय झाला. नंद, यशोदा, गोप गोपी श्रीकृष्णांना बरोबर घेऊन वाजत गाजत गोकुळाकडे निघाले. त्यावेळी ते प्रभू स्वतःही मुरली वाजवत होते. घरी जाताच यशोदांनी त्यांची दृष्ट काढली आणि विस्तृत वणव्यामध्ये लोकांचे प्राणरक्षण केले म्हणून माझे पुत्र गुणाचे ग बाई असे म्हणून त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवू लागल्या. भगवान विष्णूंचे सर्व अवतार उत्तमच होते, पण कृष्ण अवतारात त्यांनी जी अद्भुत कर्मे केली त्यांचे वर्णन सहस्र शीर्ष शेषही करू शकत नाहीत.